हाय हॅलो कसे आहात सगळे. आय होप सगळे मजेतच असाल. सो मस्त संडे मॉर्निंग झाली आहे आणि आज आमचा लास्ट डे आहे. आज आम्ही संध्याकाळी घरी जाणार आहोत. सो संडे स्पेशल आजचं लंच बाबा बनवणार आहेत. बाबांच्या अनेक रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहे. अजून एक रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो त्यात काय बनवत आहेत हे आपण बघूया. सो चला. नमस्कार, कसे आहात सगळे. तर आज आपण बनवतो आहे उडीद डाळ की कचोरी आणि बटाटा टोमॅटोची हलवाई स्टाईल नॉर्थ इंडियन भाजी. तर आपण याच्यामध्ये आता दोन भाग आहेत. एक आता उडीद डाळ की कचोरी. मी ही काल रात्री डाळ भिजवून घेतलेली आहे. आता ती चांगली फुगलेली आहे आता डाळ. आता आपण ही वाटून घेणार आहोत. पण ते वाटण करताना आणि त्याचं सारण बनवण्यासाठी ही बाकीची तयारी आहे. वाटण करताना आपण त्याच्यामध्ये मिरची आणि आलं टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर वाटण झाल्यानंतर आपल्याला हे काही पदार्थ त्याच्यामध्ये मसाले मिक्स करायचे आहेत. तर आता आपण पहिले उडदाची डाळ वाटून घेऊयात. आता आपण ही डाळ वाटून घेणार आहोत. मी त्याच्यामध्ये टाकतो आहे थोडंसं आलं आणि थोडीशी वाटलेली अशी मिरची. पसरट हां ते. तर हे वाटताना बघा आपल्याला पूर्ण बारीक नाही वाटायची, अशी दरदरीत वाटली गेली पाहिजे ही डाळ. म्हणजे आपल्याला ती कचोरीमध्ये लागते बरोबर व्यवस्थित. ओके, म्हणजे थोडीसच फक्त क्रश अशी. म्हणजे आपल्याला त्याचं मिक्सर एकदाच पीठ हे करायचं. पीठ नाही करायचं आहे त्याचं. ओके. आपल्याला ती अशी दरदरीत वाटून घ्यायची आहे. मी फक्त बघतो याच्यामध्ये की आलं आणि मिरची व्यवस्थित क्रश झाली की नाही. तर ती व्यवस्थित क्रश झालेली आहे आणि हे छान दरदरीत अशी डाळ हे बघ. तर अशा प्रकारे आपली उडदाची डाळ सगळी वाटून झालेली आहे. मिरची आलं आपण त्याच्यात टाकलेलं आहे आणि अशी दरदरीत व्यवस्थित घेतली. आता ह्याच्यात जाणार आहेत काही मसाले. आता मसाल्यामध्ये मी टाकतो आहे ही आपली बडीशोप असते, ती मी थोडीशी कुटून घेतली आहे बारीक अशी खलबत्त्यात. कारण ती छोटी मिक्सरमध्ये वाटली जात नाही. त्याच्याबरोबर आता आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत हिंग, थोडीशी हळद, जराशी काळी मिर आणि लाल तिखट. मी आता हे सगळं ह्याच्यामध्ये टाकतो आहे आणि त्याच्यात आपण टाकत आहोत ही धन्याची पूड आणि ही जिऱ्याची पूड. हे मस्त धने जिरं वेगवेगळे व्यवस्थित भाजून घेतले आणि त्याची छान अशी खमंग पूड केलेली आहे. असे हे मसाले आता या उडदाच्या डाळीत आपण टाकलेले आहेत, वाटलेल्या डाळीत. आता आपण हे सगळं छान कालवून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपला कचोरीमध्ये भरायचा मसाला आपण हा तयार करतो आहे. मी आत्ता ह्याच्यामध्ये मीठ टाकत नाही आहे, कारण मीठ टाकलं तर याला पाणी सुटेल आणि मग स्टफ करताना थोडं प्रॉब्लेम होतो. तर जेव्हा आपण कचोरी स्टफ करायला घेऊ तेव्हा आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे पाणी सुटत नाही आणि ते ओलं होत नाही, म्हणजे लाटायला त्रास होणार नाही. अशा प्रकारे हे छान स्टफिंग उडदाच्या डाळीचं कचोरीसाठी तयार झालेलं आहे. हे बघू. कलर मस्त आलाय ना मसाल्यांचा. तर आपण साईड बाय आता करून घेऊयात आलू टमाटर की हलवाई स्टाईल भाजी. आता आपण हलवाई स्टाईल म्हटल्यावर सगळ्यात पहिले येतं मस्त शुद्ध देशी घी. तर आपण ही भाजी बनवणार आहोत आपण एकदम साजूक तुपात सुंदर. आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं, तमालपत्र, एक 7-8 लवंगा आणि हिंग. आता हे बघा जिरं तडकायला लागलेलं आहे छान. जरा मी गॅस थोडा मोठा करतो आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकतो आहे हे टोमॅटो. मी साधारण 4 मोठे टोमॅटो घेतलेत. हे टोमॅटो पूर्ण याचं पाणी निघून जाईपर्यंत आणि सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला गॅसवर परतायचं. आणि मी तुम्हाला हे मागच्या एका व्लॉगमध्येही सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा आपण टोमॅटो टाकतो फोडणीमध्ये किंवा शिजवायचे असतात तेव्हा टोमॅटोमध्ये मीठ टाकायचं, म्हणजे टेम्परेचर वाढतं आणि ते लवकर सॉफ्ट होतात. वास खरंच मस्त येतो ना. तमालपत्र तर जास्त येतो तुपातला. फक्त टोमॅटो घालायचा असतो यात. फक्त टोमॅटो घालायचं. आणि ही नॉर्थ इंडियन स्पेशल भाजी आहे. आग्रामध्ये एक दुकान आहे आणि तिथे कचोरी आणि ही सब्जी हा 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 हा. हे बघा आता टोमॅटो सॉफ्ट व्हायला लागलेला आहे. आपण क्रश करू शकतो. हे बघा आपण अजून त्याला थोडा सॉफ्ट करूया आणि मग ह्याच्यात पडणार आहेत बाकी मसाले. आता टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत, होऊ शकता.
इथे मी गॅस कमी करतो आहे, कारण आता याच्यामध्ये मी टाकणार आहेत मसाले, ते जळू नये म्हणून मी गॅस कमी केलेला आहे. आता याच्यात आपण टाकतो आहे हळद, तिखट. तुम्ही अंदाजे घेतले हे का मापाने तुमच्या? नाही, मी साधारण आपले हळद आणि तिखटाचे 1-1 चमचा असतो ना, त्याप्रमाणे घेतली आहे. ओके. आणि जिरपूड आणि धण्याची पूड मगाशी आपण त्याच्यामध्ये टाकली होती तशीच रोस्टेड क्रस्ट केलेली, ती मी 2-2 चमचे घेतलेली आहे. खरा स्वाद ह्याचाच असतो. आणि ह्याच्यात मी टाकतो आहे थोडीशी अगदी बारीक चिरलेली मिरची, कारण ह्याच्यात आपण मसाला वगैरे काहीच टाकणार नाही आहोत. हेच जे मसाले टाकले, गरम मसाला वगैरे काहीही टाकायचा नाही आहे ह्याच्यामध्ये. छान धन्याचा आणि जिरा पूडचा मस्त परतताना सुंदर वास येतो आहे. आता मी परत थोडा गॅस वरती करतो. एकदा आपण मसाले टाकले की थोडा वेळ चांगले परतून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित तेल सोडायला सुरुवात करतात. हे बघा, आता तुम्ही बाजूला बघत असाल, हे तुपाबरोबर हे मसाल्यांनी आपलं तेल सोडलेलं आहे इथे. आता मुख्य भाग या भाजीचा. आपण नॉर्मली बटाटाची रस्सा भाजी करतो तेव्हा चिरून टाकता तुम्ही बटाटा. ह्या भाजीमध्ये चिरून टाकायचं नाही, हलक्या हाताने फोडायचा आहे आणि असा टाकत राहायचा आहे. मोठे मोठे भाग होतात, ते नंतर आपल्याला छोटे करता येतात परतताना. हे सरळ असं फोडून टाकायचं चक्क. त्यांनी काय होतं, काही काही बटाटा क्रश एवढा होतो की त्याची ग्रेव्ही बरोबर थिक होते. नाहीतर आपण जेव्हा चिरून टाकतो तेव्हा रस्सा वेगळा आणि फोडी वेगळ्या. तर त्या फोडी वेगळ्या आणि रस्सा वेगळा हा प्रकार होऊ नये म्हणून चक्क क्रश करून टाकायचा. हातानेच क्रश करायचं. हातानेच क्रश करायचं, डायरेक्ट स्मॅश करायचा नाही. मोठी मोठी ढेकळं झाली पाहिजेत. आता मी हे सगळं छान मिक्स करून घेतो आहे. इथे मी आज कमी ठेवलेली आहे. अशा प्रकारे सुंदर सगळं छान मिक्स झालेलं आहे. तर त्याला आपल्याला हवा तसा छान कलर पण आलेला आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकायची घाई करायची नाही. थोडा आपण जो बटाटा घातलेला आहे त्याला सुद्धा छान जरा परतून घ्यायचा. जे आपण टोमॅटो आणि मसाले टाकून जो बेस बनवला होता त्याला छान त्याच्यात मुरू द्यायचा. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकतो आहे पाणी. पाणी आपली साधारण भाजी किती आणि आपल्याला किती कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे टाकायचं. जास्त झालं तरी हरकत नाही, नंतर आपल्याला गॅसवर ठेवून ते कमी करता येतं. पण ही भाजी पाणी खूप शोषते, कारण एकदा तुम्ही भाजी बनवून बाजूला ठेवलीत की ती अजून थिक होणार. त्याप्रमाणे पाणी टाकायचं. मी आता सध्या एवढं पाणी टाकलं. आता हे बघितलं, ह्याच्यामध्ये अजूनही घट्ट आहे भाजी. मी ह्याच्यामध्ये अजून पाणी टाकणार आहे. गॅस फुल केलेला आहे, म्हणजे उकळी येईल छानपैकी. आपण क्रश करून टाकलेत आलू, त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी वेगळं आणि आलू वेगळा असं दिसणारच नाही. इथे आता तुम्ही बघू शकता भाजीला मस्त उकळी आली आहे. बाबा परत एकदा भाजी छान मस्त मिक्स करून घेत आहेत. तर थोडा वेळ अजून तुम्ही गॅसवर ठेवू शकता, पण तुम्हाला हे कचोरीबरोबर खायचं आहे. आणि आपण ही आता जर का उतरवून ठेवली थोड्या वेळाने अजून घट्ट होणार. ती गार झाल्यानंतर घट्ट होत असेल ना. ही आता आपण काढून ठेवली ना भाजी, जोपर्यंत आपण कचोरी वगैरे करतोय तोपर्यंत ही अजून घट्ट होणार. म्हणून मी साधारण ही कन्सिस्टन्सी ठेवतोय. थोडीशी चव घेऊन बघ अंकू, मीठ वगैरे कदाचित टाकावं लागेल अजून. हो टाकेल. हो. अंकितानी चव घेऊन बघितली, थोडं मीठ कमी वाटतंय. मी 1 चमचा मीठ अजून याच्यामध्ये साधारण ॲड करतो. वाह, काय कन्सिस्टन्सी, मस्त थिक ग्रेव्हीवाली मस्त. आता बघा कन्सिस्टन्सी एकदम थिक छान ग्रेव्ही झालेली आहे. आणि अशा प्रकारे आपली भाजी करून झालेली आहे. आता मी करतोय गॅस बंद. मला वाटतं आता कचोरीमध्ये भरायचं सारण तयार झालंय आपलं, भाजी सुद्धा तयार आहे. आता मेन कचोऱ्या करायच्या आहेत ना. यस, आता मेन कचोऱ्या. तर अशा प्रकारे भाजी करून झालेली आहे, सारण करून झालेलं आहे. तर ह्याच्या पुढे कचोऱ्या करायचं जे काम आहे ते अंकिता आणि तिची आई करतील. मगाशी जे बाबांनी इथे आता उडदाच्या डाळीचं सारण करून ठेवलंय त्यात त्यांनी मीठ ऍड केलं नव्हतं, कारण त्याला पाणी सुटतं. सो आई आता आधी त्यात मीठ ऍड करतेय. अंकु याचे मीडियम गोळे कर. हा ठीक आहे.
कचोरीसाठी इथे आईने कणिक भिजवून घेतले नॉर्मल. त्याचे आता तिने मला सांगितलंय आधी मीडियम गोळे करून घ्यायचे. थोडंसं चालेल, अजिबातच नाही लागत. हे जे सारण आहे त्याचे सुद्धा आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तांदळाचंच पीठ घेणार ना. कणकेचे जे आता आपण इथे गोळे करून घेतले त्याचे छोटीशी पुरी आधी लाटून घ्यायची आहे. आणि आता जो सारणाचा गोळा आहे तो ह्यात आधी ठेवायचा आणि नंतर मोदकासारखा त्याचा छान गोळा करून कचोरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. आणि खाली चिकटू नये म्हणून अगेन आईने आज पण तांदळाचं पीठ घेतलंय. आता आधी मी आणि आई इथे अशा कचोऱ्या सगळ्या करून घेतो आणि नंतर सगळ्या एकत्र तळणार आहोत. सो अशा ऑलमोस्ट सगळ्या कचोऱ्या आता इथे आम्ही लाटून ठेवल्यात. थोड्याशा आहेत त्या आई अजून लाटतेय. तळणीसाठीचं तेल छान गरम झालंय. मी आता पटापट कचोऱ्या तळायला घेते. मस्त आता उडदाच्या डाळीचं सारण भरलेली कचोरी माझी इथे एक तळून झाली आहे. राऊसाठी विदाऊट स्टफिंगची कचोरी तळली आहे. बाकीच्या सुद्धा कचोऱ्या मी आता इथे तळून घेते. टमटमीत फुगते बघ. तर अशा प्रकारे आजचा आपला बेत तयार आहे. या कचोऱ्या करून तयार आहेत, अजून तळल्या जात आहेत बाहेर. आणि मी मगाशी तुम्हाला म्हणालो होतो ना, भाजी काढून ठेवली मगाशी, बघा किती ग्रेव्ही होती आणि आता परत ती अशी छान घट्टसर झालेली आहे. तर ते थोडं पाणी शोषलंच जातं. आता मी सर्व करून दाखवतो तुम्हाला हे. आता मी याच्यात भाजी छानपैकी सर्व केलेली जाते आहे आणि त्याच्यावर मी आता टाकतोय ही कैरी पुदिना ह्याची सुंदर चटणी. मी याच्यात तिखट वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. ह्याच्यात आहे कैरी, पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि तुमचे धने. आणि त्याच्यावरती मी आता टाकतोय भुजिया. त्याच्याबरोबर या छान कचोऱ्या.